महाराज बोला. अरे करेशी म्हणायचं नाही काय बरं का, जसं संतोषला लिहिले तसं बरं छोट काय थोडा चूक झाली तर क्षमा करा. महाराज अहो संगीत वारी शेर मारलेत. मारू देत हे आले ते मारू शिकवायला. आपण पण असं टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा किती जरी चुकीचं असलं बरं का तरी बनवून बघण्यात म्हणायचं पंचपदी या पंचपद्धतीच्याच पद्धतीला ऐकलं तर शेर मारलेलं आज शिकवतो. आणि माझं पत्र तुम्हा धड्याला आणि माझं पत्र तुम्हा धड्याला आणि माझं पत्र तुम्हा सुट्टी नाही. श्रीमंत महाराज राजमान्य सकल गुण संपन्न सकल वेद संपन्न सकल शास्त्र संपन्न भले करण शैलाशी शिवाजीचा साष्टांग नमस्कार. आपण कल्ली पत्र दर्शवले त्याप्रमाणे गावची वाट चालूच आहे. बरोबर गावची रेट नाही तेल तो इलाज नाही. पुराण श्रवण अर्चन वंदन दास निधी दास पाद सेवा ज्याच्याचे आपले प्रमाण चालूच आहेत. यात कोणताही अधर्म होईल तर साहेबांच निवडत शरण हे विनंती करतो. हे काय करे जो पालिका हल चल हल महाराज बोला पत्ता टाकायचा का नाही. आपण टाकत नाही सगळ्यांना लागतंय नाही ना टाकायचं नाही. चला गावाचा आवाज कसा ब्रेक होतोय. हो महाराज जरा एक मिनिट मनमंदिर कैलास सचिन बल्ला शशिकांत बल्ला सचिन सावंत आणि पप्पू मिठे यांच्याकडून या बारीसाठी 50 रुपये मंडळाला. आपण त्यांना सारखं विचारतोय महाराज. काय विचारतोय. पत्ता का टाकायचा. फक्त समजावून चांगल्याने विचारतोय. ती पण राव गुस्साच करते ते. किती गुस्सा करते. आपण चांगलं आहे ते चांगल्याने विचारायचं. आता मला चांगलं सांगायचं आहे तर हवे
झाली नकटी गरवार झाली नकटी काय माहिती आता आज का नाही राहिलं असं ते पण छाटून टाकायचं बरं का असं नक्की नाही मारायचं. माझी बुंडी घरावर माझ्या बुंडी महाराजांना काय 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 म्हणलं ना का मला पण थोडं थोडं येतं बरं सांभाळ घसरल पायरे ए बुवा सांभाळ घसरल पायरे हा इशारा धोक्याचा आहे सांभाळ घसरल पायरे हा इशारा धोक्याचा ऐकून घे पोरा चप्पल चोरा वट वट करायची चप्पल चोर म्हणल्याबद्दल चप्पल चोरीला जाऊ नये 101 रुपये त्याप्रमाणे गणेश नवतरुण मित्र मंडळ ढोकावळे यांचे अध्यक्ष विश्वास शेलार यांच्याकडून झाडून काम झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे नाही का ऐका तुझे माय बाप म्हणताय तुम्ही मोठी पण बरकड्या लुक 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 एखादा साधा जर ताप आला त्याने लाकडं आधीच गेले ते देऊ बर आणि राखेला महाग झाले म्हणून थांबली आणि तुम्ही म्हणा मोठी तुम्ही आता बोला मला बी काय येत नाही का बघतो बघू का काय झालं माहितीये का काय झालं बोलता बोलता काय झालं माहितीये का अहो नाव गाली साड्याने बाजूपद येतंय का बघतोय बघा 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 आणि आणला या राहू भाड्याने काय केलंय काय 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 अरे आणला या राहू भाड्याने आता हा लोक याला मी जोड्या यांच्याकडून खास आकारांसाठी सुरुवात झाली बघा 50 रुपये मंडळामध्ये
चप्पल तुटलं तरी चालेल म्हणते ते, बरं का? माझ्या एका मुलाला हाणं, माझ्या एका मुलाला हाणं. माझ्या एका मुलाला हाणं, त्याचं करा तुम्ही कारण. हे सांगतो वर्तमान सावध ऐका तुझे मायबाप झार. महाराज मला भीती वाटते बरं का. अरे किती आला घरी आडवा गुरुच्या पुत्राला आणि असं सोडणार नाही मी या भुकणाऱ्या पुत्र्याला. दोन्ही सेठ गेले यांच्या स्मरणार्थ यांचं काम आहे ना. हाय दोन्ही सेठ येडगे यांच्या स्मरणार्थ सकराने येडगे बरं. यांनी 101 रुपये दिले. ते काय म्हणलं माहितीये का? कुत्रे आधी सुडत बरं आहे आणि ते आहे पिसाळलेलं. बर ते जर चाललं तर बीबीत 21 इंजेक्शन घ्यायला लागतील. 100 रुपये आधीच दिले. द्या लवकर द्या. त्या भिरामानं मी काहीतरी प्रासादिक नाट्यरूपी बारुडी भजन मंडळ मौजे कसली जावाडा यांचे बुवा संजय जानकर बरोबर ते म्हणले माझ्याकडून एका इंजेक्शनचं पैसे 100 रुपये. चला पुढे. माझी बायको राधाई, माझी बायको माझी बायको राधाई, तिच्या पंचमूर्ती जावई. सर्वांची सांगतो पायी सावध ऐका तुझे मायबाप झार. अजून काय देऊ का? अनाथ आले किती आणि गेले किती. भले भले भले. अनाथ आले किती आणि गेले किती. त्यांचा केला मी सुपडा. काय सांगू. काय सांगायचं ते सांग. मारुती गावडे, ढकलू गावडे ना कराव गावडे आहे तुझे रे बाप पोरा. आहे तुझे रे महाराज बालू बदल पाहिजे होती ना. किती उद्या दुपारपर्यंत म्हणायचं तयारी आहे. आज तयारी आहे का. तयारी आहे. आज तयारी आहे. चला पुढे चला. एका जनार्दनी महाराज, एका जनार्दनी महाराज, एका जनार्दनी महाराज, एका जनार्दनी महाराज. होता नाही माझा समाचार, पर ब्रह्मवास करायला तुझे मायबाप द्वार. पाटील 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 रागाला जाऊ नका. पाटील रागाला जाऊ नका.
हॅलो हो महाराज. हॅलो बाबूराव जानकर हो महाराज. बाबूराव जानकर कसले गाढवाचं तांग आहे हे गाढवाचं तांग कोण खाणार नाही. तुम्ही काय म्हणा गाढवाचं ताना नाही का पुढच्या लाख लोकांना जरा कळू काय म्हणत मलाच कळणार नाही. काय म्हणलं मारीत लाताने हरिणाचं असं जरा कळू दे गेलो हे गाढवाचं तान हे गाढवाचं लहान होता उंचला त्यावेळेला किती छान दिसत होता हो एकदम सुंदर महाराज काय झालं माहितीये का गाढवाचं पिल्लं ज्यावेळी जन्माला आलं ना त्यावेळी लय गोजीरवाणी दिसत हो पण जरा मोठं झालं उकेड्यावर ओढायला लागलं बरं का त्यामुळे त्याला सगळा आकारच बदलून हे गाढवाचं भुंकायच्या वेळी कुठं काय बोलता वेळी म्हणलं ना काही बोलताना काही करताना म्हणजे त्याला वेळ सगळं त्याला सगळं टायमिंग असतं बरोबर आहे कुठं काय म्हटलं पाहिजे कुठे उभं राहिलं पान वर गेलो ना आणि भुकायला सुरुवात त्याला सकाळ कळत नाही संध्याकाळ कळत नाही काय नाही करत त्याचा टाइम सुद्धा कळत नाही हे एकदा भुकायला लागलं ना की सुरुवातच हो हे गाढवाचं टाऊन आहे
महाराज झालं का हो झाले आता झालं का हो. का तुम्हाला काय म्हणायचं बाकी राहिले म्हणून आहे मी नको तुम्ही कशाला नाराज आहात? हा? बरोबर चला राहू द्या चला पुढच्या वाटाला वेळ कमी आहे नाही का या की, या की. चला महाराज जय हरी जय जय हरी महाराज जय जय हरी काय आल्या गेलेले बघा निघून या, पुढे वळून या. सामना आलोय सामना आहे नाही का सामना आहे आता महाराजांनी शंका विचारल्या हो बरोबर आहे बरं का बरोबर आता काय वाईट बोलू नका आता नाही वाईट बोलणार घ्या, काय काळजी करू नका बरं हा बरं का शंका कुशंका असताना सुटतात न सुटतात ओ महाराज कोणी सांगायचंच नाही तुम्ही माईक इकडे घ्या बोला शंका सुटतात न सुटतात बरोबर आहे त्याच्यात वादविवाद नसावा नसावा त्या गोष्टीवर वादविवाद नसावा पण महाराज कायद्यावर सामना झाला बरोबर आहे कायद्यावर सामना झाला बोलावंच लागेल बोलावं लागेल कायद्यावर सामना झाला तुळशीराम बुवा काय म्हणले माहिती आहे का काय म्हणले छाती ठोकून सांगतो काय सांगतो अख्खा महाराष्ट्र गोळा करून घेऊया तुमचं काम नावाभजन करायचं बोलले होते तालसूर आहे का तिथपासून सांगितल्यामुळे नाही का बरं का ठोकल्यामुळं त्यांना करून द्या हो हो बरोबर आहे योग्य वेळी ठोका द्या मध्ये येऊ नका बरोबर आहे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे आपण दोघं शाने नाही बसणावालीच फक्त शाने नाही ऐकणारे श्रोते सज्जन सुद्धा आपल्यापेक्षा कितीतरी ज्ञानी आहे अहो गाणाऱ्यापेक्षा ऐकणारा चतुरच असतो बरोबर ना मग आम्हाला कदाचित तुमच्या शंकेचं उत्तर माहित नसेल नसेल माहित बरोबर आहे का नाही बरोबर आहे 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण सगळ्याच्या काही तोंडपाठ नसतात असतात मग पण छाती टुकून लवकर बोला जरा होऊ द्या पूर्ण टायमिंग संपलं तरी चालून मध्ये बोलू नका बोला 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 छाती टुकून सांगितलं बरोबर आहे की महाराज की तुम्ही अख्खा महाराष्ट्र गोळा करून घेऊन या बरोबर आहे तुम्हाला भजन जमणार नाही जमणार नाही महाराज अशीच भजन करताय का आणि भजन करायचं असतं ना का पहिले बाईला का सोसर आहे भजन करायचं असेल तर एका गावाने या आणि ही 10 गावं जमले होते बरं का अहो पण महाराज मला म्हणायचं आहे पहिली वारी ऐकूया. ऐका मला 2 मिनिटं मला या शंकेवर खरंच बोलायचं आहे तुम्ही पण हे पण मंडळ माझंच आहे ते पण मी मंडळ माझंच समजतो असं म्हणता आणि हा कार्यक्रम पण माझाच समजतो बर 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 तुम्ही आला किती वाजता आम्ही आलो 6 वाजता पण आम्ही दडून बसलो महाराज कमिटीने 10 लाख रुपये खर्च केलाय हे अहो. बरोबर नाही यांना तुम्हाला पण सांगतोय त्यांना पण सांगतोय माझी बारी म्हणते का असताना माझी दुसरी बारी असताना मला पहिली दिली पण आपण दडून कशाला बसायचं देवघरात जाऊन पकडलं तुम्हाला महाराज म्हणले हिकडाला काय करताय आमचं मंडळ आलं नाही कोण गाडीच्या मागे दौडतोय कोण दरवाजाच्या मागे महाराज चोरी केली तुम्ही मोबाईलसाठी आम्हाला एकटाच गेला काय तुम्हाला काळोख गेले म्हणून तो आमचा नेता आहे कशाची काळोख आहे तुम्हाला आणि महाराज म्हणताय महाराष्ट्र बोलवा कशासाठी महाराष्ट्र पहिली बोलवा बारी करायची जर हिंमत नव्हती 10 बसण्यात पहिली बारी आम्ही केली का नाही महाराज अहो करतोय समाज सांगेल पहिली बारी जर करायची हिंमत नव्हती ना तर भजन घ्यायचंच कशाला तुम्ही मला सांगितलं ना बांगड्या भरायच्या बांगड्या ऐकायला माहिती भजन करायचं आम्ही भाकरी घालतो अहो महाराज त्याचं कसं आहे माहिती आहे का सकाळी ब्रह्ममुहूर्त असते हा बरं का आणि सकाळी ते देवाचं नामस्मरण करतात ना हा ते नामस्मरण अतिशय भारी करतात बरोबर आहे त्याच्यासाठी त्यांना दुसरी बारी आहे गाणं कशी नाचते ते नाही का त्याच्यासारखं आम्ही मूर्ख नाही सकाळच्या बारी तसं बोलायला तीच तरी भीती आहे म्हणून तर त्यांनी दुसरी बारी पाहिजे मनात वेगळी बाजू भीती अशी गरज नाही ब्रह्ममुहूर्तावर काकड्याच्या मुहूर्तावर आम्ही एवढं वाईट बोलायला आम्ही कच्च्या गुरुचं केलं नाही बरं का? आमचे गुरु नीट नेटक आहेत मला नाही ठेवा असू द्या छातीला हात लावणारी गेलीत बरं का लय गेलीत हा लक्षात ठेवा रावण चौदा चौले तर राजा होता हा. 80,000 बायका होत्या 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची काय असं ठीक आहे तुम्ही सोडा त्याचा अहंकार शेवटाला गेला असू द्या. ते महाराज तुम्हाला या उत्तर वाचायला या. तुम्ही वाचायची उत्तर आम्ही वाचणार नाही या तुम्ही स्वतः यायचं इथं वाचायचं तुम्ही वाचायचं या
लवकर या, आमचा वेळ खाऊ नका, नाही तर आम्ही टायमिंग वाढवून घेईन तुमच्याकडनं. लवकर या. हा माऊली या लवकर. या बरोबर मत नाही, या म्हणजे वाट भेटेल लगेच. या लवकर महाराजा. हा या की लवकर माऊली. हा बर ठीक आहे. बर ठीक आहे. वाचा महाराज. हा सर्वप्रथम शेती कुणी केली असा प्रश्न विचारला होता नाही का. या पृथ्वी तलावर सर्वप्रथम शेती कुणी केली. तो नाही, तो वेगळा आहे प्रश्न, हा वेगळा आहे. बघा शांत बसा तुम्ही. हा पाठीमागणे आहे. हॅलो, हा प्रश्न सेपरेट आहे. महाराज पहिलं जेवढं आम्हाला येते तेवढं तर सांगू द्या. हा प्रश्न शेती कोणी केली हा सेपरेट प्रश्न आहे. शेती करण्याचं ज्ञान हा पहिल्यांदा कसं मिळालं. कसा मिळाला. हा दोन व्यक्तींना संवाद आहे बरं का. बरोबर आहे. हा बरं का. बोला तर ती पहिली व्यक्ती काय म्हणते माहिती आहे का, काय म्हणते. तुझी चिंतन करण्याची पद्धत खूप चांगली आहे. बरोबर आहे. एक व्यक्ती म्हणते शेती पहिल्यांदा आद्य गणमाता हा आद्य गणमाता निवृत्ती मातेने केली. मला ऐकायला नाही, जरा माईक लांब जरा ऐकायला नाही. बरोबर. प्रथम शेती आद्य गणमाता हा निवृत्ती मातेने केली. हा तुमच्या बारे बोला महाराज, तुमच्या बारे बोला. आमच्या बारे बोलायचं काय नाही. बोलायचं नाही तुम्ही. आमच्या बारे ऐका. तुमच्या बारे आम्ही बोललो का नाही ना. मग खाली बसायचं. खाली बसायचं लवकर. माझ्यासारखं माणूस पाहिजे तर खाली बसायचं. तुमच्या बारे आम्ही बोललो नाही एक शब्द. आमच्या बारे बोलायचं आम्ही उत्तर सांगितलं तुम्ही चुकीचं बोला. आमच्या बारे तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही ज्ञानी माणसं आहात. तुमच्या बारे एक शब्द बोलू नका. आमच्या बारे तुम्ही काय बोलता. दुसऱ्याच्या बारे तुमच्याला लहान वाटले पाहिजे. ही पद्धत आहे का. बारे चालू आमचा मुद्दा आम्ही आम्ही काय म्हणतोय ऐका. ही बेकार सोडे. आम्ही चुकीचं आम्ही उत्तर देतो ना. हॅलो ऐका सगळ्यांनी शांतता राखा. ऐका माझं ऐका सगळ्यांनी. महाराज आम्ही काय म्हणतो ऐका. हा बोलतो मी ऐका. आमची बारी चालू आहे. आम्ही जे उत्तर देतोय तुमच्या बारीमध्ये तुम्ही बाबा उत्तर चुकीचं आहे असं म्हणा. हो आमची बारी चालू असताना महाराज उठू नका तुम्ही. अहो महाराज दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये वितरण आणण्यासाठी मध्ये बोलायचं असतं. नाही मला काय म्हणायचं बारी चालू असताना बोलू नका महाराज. महाराज तुम्ही काय बोलला की नाही त्या दिवशी. आम्ही नाही बोलताना तुम्ही बोलला आमची बारी करायची आहे म्हणून आम्ही बोलणार. 2 मिनिटं कुणीच बोलू नका. मी काय म्हणतो नारायण बाबा एक मिनिट ऐका घेऊ जरा 1 मिनिट ऐका पहिले. मी काय सांगतो जरा हात जोडून विनंती करू नको. जरा ऐका कुणीही बोलू नका. तुम्ही एक काम करा. तुमची बारी आहे त्या तुमच्या शंका जर सुटल्या नसतील निश्चित बोला. आम्ही ज्याला उत्तर देतोय तुम्हाला पटलं नाही तर त्याचा पुरावा तुम्ही जरूर मंडळाला दाखवा. आमचा दुमत नाही. आमचं पण आहे. 1 मिनिट मध्यस्थी कुणी कुणाला डिस्टर्ब करू नका आणि वादिवाद करायचा प्रयत्न करू नका एवढीच विनंती. नाही मध्ये चालू बारी असताना तुम्हाला बोलायचा अधिकार नाही महाराज. आम्हाला सुद्धा नाही तुम्हाला सुद्धा नाही बरं का. ठीक आहे. कोणी एक शब्द बोलायचा नाही. शिटी कुणी मारायची नाही. शांत बसा महाराज हा बोला. आद्यगण माता हा काय सांगितलं मी निवृत्ती निवृत्ती हाय पुन्हा वाचा. आद्यगण बघा पहिल्या
शेती पहिल्यांदा आद्यगण माता निवृत्ती मातेने केली हा बरं का बरोबर. त्याला इथे जाऊन पुढे फार मोठं आहे हा. तुला आपल्याला महत्वाचं एक वाक्य महत्वाचं पाहिजे. होतं तेवढं सांगायचा. ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न विचारला होता हा. महाराज हिंदू धर्माचा संस्थापक हा ते पुस्तक वाचा. ते वाचूया पुस्तक. आतापर्यंत आपण हिंदू धर्माचे संस्थापक बरेचसे सांगितले. कैऱ्यावर आपण सांगितला ऋग्वेद. एक मिनिट महाराज. हा? बोलूया महाराज त्याच्यावर नंतर बोलूया. पहिले त्यांची उत्तर होऊ देत मग आम्ही नंतर- कैऱ्यावर सांगितलं ऋग्वेद आणि ऋग्वेद वाचून दाखवताना तुळशीराम महाराज काय म्हणाले माहितीये का? हा हिंदू धर्माचा संस्थापक असा संदर्भ तरी तिथं आलाय का सांगायला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं आपल्याला बोलले नाही का? बर आम्ही काय बोललो नाही. आता संदर्भ काय आलाय ना ते वाचून दाखवा जरा. हा तेच वाचून दाखवा. श्री ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातल्या भक्तिपंथाचे आद्य प्रवर्तक आहेत. ते अद्वैत आणि भक्ती निर्गुण आणि सगुण यांचे ऐक्य प्रतिपादन करणाऱ्या भागवत धर्माचे हा, प्रमुख संस्थापक आहेत. आहे. आलं लक्षात? पुन्हा वाचू. हा, नको नको मुद्दा मिळाला ना बस. त्याचप्रमाणे हा एक फोटो काढून आणलाय. वाचा वाचा. चष्मा लावलाय ना झूम करा जरा. हिंदू सर कुठं वाचू? सुरुवातीपासूनच वाचा ते. सुरुवातीपासून वाचायला पूर्ण इतिहास सांगावा लागेल. हा हिंदू धर्म. शिष्यानं ह्या भूमीवर एकेका वीराने एक एक कलम देऊन त्या त्या कलमाच्या वर्तणुकीचे नियम सांगितले. त्या नियमाप्रमाणे जी वर्तणुकीला आणि कर्माला धर्म असे म्हणतात. हे धर्म 52 आहेत तरी मुख्य ईश्वरी धर्म सर्वांचा एकच आहे. असो आपण राहत असलेली ही भूमी 3 बाजूंनी पाण्याने वेष्टित करणे असल्या कारणाने हिला दीपकल्प म्हणतात. तरी याच्या उत्तरे सीमेवर जांभळीचा वृक्ष आल्या कारणाने त्या वृक्षाच्या नावावरून पुढे यास जम्बूद्वीप म्हणू लागले. या देशात राहणाऱ्या लोकांस पूर्वी जांभळी लोक असे म्हणत. काही काळाने महाकाल नामक वैष्णवांच्या सामने ठेवले दोन्ही वासनाचे. हा मनोरंजनासाठी. हो तर आता आपण प्रत्येक गावात मंदिर पाहतो. बरोबर आहे. प्रत्येक गावात. पण ह्या पृथ्वी तलावर बघा मी काय म्हणतोय. बर ह्या पृथ्वी तलावर पहिलं मंदिर कुणी बांधलं असेल? कुणी बांधलं असेल? हा बर आणि कोणत्या देवाचं असेल? कुणी बांधलं आणि कोणत्या देवाचं? आणि कोणत्या ठिकाणी? कोणत्या ठिकाणी? हा शंका नंबर 1. एक झाली. शंका नंबर 2. बोला. आयुष्य वाढण्यासाठी. महाराज हा अर्ध उत्तर आधीच देत आहे का? बरं असू द्या चला. जाऊ द्या. स्वतःचं आयुष्य वाढण्यासाठी हा एका व्यक्तीनं बरं का बोला बोला. भगवंताच्या चरणावर आपली शिरकमला अर्पण केली. तुम्ही बोलू नका. तुम्ही आणखी उत्तर सांगत आहात. बोला बोला. भावनेच्या भरात बरं हा. का एका व्यक्तीने आपली शिरकमला अर्पण करायला सुरुवात केली. हा ती शिरकमला किती अर्पण केली? आणि कोणत्या देवाला? कोणत्या देवाला अर्पण केली? कुणाचं बळी दिलं? शिरकमला अर्पण करायला सुरुवात केली म्हणजे माणसाची बरं का माणसाची माणसाची शिरकमलं म्हणजे शिरं तोडली तर आणि देवाच्या चरणावर अर्पण केली तर तो शिरं तोडणारा माणूस कोण? शिरं तोडलीत कुणाची आणि कोणत्या देवाला तोडलीत त्या देवतेचं नाव बरं का आणि कोणत्या ठिकाणी तोडलीत हे सांगायचे. 2 झाले. आणखी एक सांगा. शंका क्रमांक 3. हा महादेवाच्या हा बरोबर ना? बरोबर आहे. महादेवाच्या जिभेतून एका व्यक्तीची निर्मिती झाली. बर ती व्यक्ती कोण? शॉर्टकट विचारतो बरं का. शॉर्टकट मिळेल सगळं. काय त्या व्यक्तीचं नाव सांगायचं बरं का. हा विठ्ठल.
Thank you.